नमस्कार. नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल कोणाच्या मनात कधी वासनेचा सैतान शिरेल याची काही भरवसा राहिलेला नाही. चुकून एखाद्या ठिकाणी पडलेले पाऊल किती मोठ्या संकटात घेऊन जाणार आहे याचा अंदाजच येत नसल्याने भयानक चित्र आहे. कारण कोठे कोणता वासनांध पशु लपून बसला असेल आणि तो कधी हल्ला करून जीवन उद्ध्वस्त करेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. नर्स म्हणून काम करणारी तरुणी मित्राला म्हणजे प्रियकराला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली. तेव्हा चुकून ती 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या रूममध्ये गेली आणि तिथे असणाऱ्या तिघांनी तिच्यावर झडप घातली. तिने बचावाचा प्रयत्न केला, पण त्या तिघांपुढे तिचा प्रतिकार कमी पडला. त्या नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कविता शहरातील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. 32 वर्षाची ही तरुणी नोकरीतून मिळणाऱ्या कमाईवर आपले उदरनिर्वाह चालवत होती. संसाराचा गाडा ओढत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच आर्थिक परिस्थिती तिने एका मित्राला बोलून दाखवल्यामुळे मित्राने तिला आर्थिक मदत करण्याचे कबूल केले. त्यांच्यात नेहमी बोलाबाची होत होती. एक दिवस त्या मित्रांनी तिला रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मी तुला मदत करू शकतो, तू मला भेटायला ये असे त्याने सांगितले. तो आर्थिक मदत करणार असल्याने कविताने कुठलाही विचार न करता थेट हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर विश्वास ठेवून ती तिथे गेली. तो कामानिमित्त त्या हॉटेलवर थांबला होता. तिथे तिने रात्री 10 वाजता मित्राची भेट घेतली. रूम नंबर 105मध्ये फोन करून कविता दाखल झाली होती. त्या दोघांमध्ये थोडा वेळ गप्पा गोष्टी रंगल्या. त्या गप्पांच्या ओघात तिने मित्रासोबत त्याच्या आग्रहाखातर मद्यप्राशन केले. त्यांचे बोलणे सुरू असतानाच अचानक तिला फोन आला. आपण मित्रासोबत आहोत हे कोणालाही कळणार नाही याची ती दक्षता घेत होती. त्यामुळेच ती रूममधून बाहेर पडली आणि तिने कॉल रिसीव्ह केला. ती हॉटेलच्या गॅलरीत कॉलवर बोलत होती. तिचे फोनवर बराच वेळ बोलणे सुरू होते. खूप वेळ झाल्याने फोनवर बोलतच ती घाई गडबडीत पुन्हा मित्राच्या रूममध्ये जाण्यासाठी निघाली. मोबाईलवर बोलण्याच्या नादात तिने रूम नंबर 105 ऐवजी 205चा दरवाजा उघडला. कानाला मोबाईल लावून ती बोलत बोलत रूममध्ये शिरली. आता वेगळे चित्र दिसले, कारण ती मित्राच्या नाही तर अन्य कोणाच्या तरी रूममध्ये शिरली होती. त्या रूममध्ये घनश्याम भाऊसाहेब राठोड वय वर्ष 27 आणि किरण राठोड वय वर्ष 26, ऋषिकेश चव्हाण वय वर्ष 25 हे तिघेही न्यू शांतिनिकेतन कॉलनी येथे राहणारे होते. हे तिघे दारू पीत बसले होते. मोबाईलवर बोलण्याच्या नादात ती थेट त्या तिघांच्या बेडपाशी येऊन थांबली. आपण चुकीच्या खोलीत आलो हे तिच्या लक्षात येण्याआधीच त्यातील एकाने पटकून उठून दरवाजा बंद केला. आता कविता त्या तिघांच्या तावडीत सापडली होती. दारूची नशा, मनात वासनेची भडकलेली आग आणि समोर एक तरुणी हे पाहून हे तिघे पिसाळलेले होते. तिला काही कळण्याआधीच त्या तिघांनी तिच्यावर झडप घातली. हे नराधम तिच्यावर तुटून पडले. एखाद्या जनावरासारखे ते तिच्या शरीराची लचके तोडू लागले. पिसाळलेल्या वासनांच्या तडाख्यात ती सापडली होती. तिचा प्रतिकार कमी पडला, ताकद कमी पडली आणि ती एकटी होती. ते तिघे होते. त्यांनी जबरदस्तीने तिला विवस्त्र केले आणि तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. ते बेभान होऊन तिच्यावर बलात्कार करत होते. त्या नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. जवळपास 2 ते 2.5 तास ते तिच्यावर अत्याचार करत होते. तिची तडफड होती. यातून सुटका करून घेण्यासाठी धडपडत होती, पण तिची सुटका काही होत नव्हती. अखेर ते दमून गेले तेव्हा तिने संधी साधली आणि रूममधून ती बाहेर पडली. या आघाताने ती खचली होती. आपल्यावर झालेल्या अत्याचाराने तिला मोठे दुःख झाले होते. आपण गप्प राहून अन्याय सहन करायचा की वासनांना अद्दल घडवायची याचा ती विचार करू लागली. अखेर त्या तिघांना शिक्षा व्हावी यासाठी तिने थेट पोलीस स्टेशन गाठले
आणि तिघांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच त्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वेदांतनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. काही वेळातच तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तिघांना मुसक्या आवळल्या. हॉटेलमध्ये एका 32 वर्षाच्या नर्सला गुंगीकारक पेय पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयाने 22 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. विशेष न्यायाधीश उबाळे यांनी 19 डिसेंबर 2025 हा आदेश दिला. विशेष सरकारी वकील कैलास पवार यांनी न्यायालयात सांगितले की आरोपींची वैद्यकीय तपासणी, CCTV फुटेज मिळवणे व मोबाईलवर कपडे जप्त करणे बाकी आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली का आणि त्यांचा नेमका हेतू काय होता याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी मिळणे आवश्यक आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य करत त्यांना 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते. या कथेतील पीडितेचे नाव हे काल्पनिक आहे. तर हे अशा प्रकारे आपण ही घटना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. एका दारूच्या नशेत आहारी गेलेली एक तरुणी कशा प्रकारे चुकून दुसऱ्याच मित्राच्या रूममध्ये गेली आणि तिच्यावर बाकीच्यांनी कसा रात्रभर अत्याचार केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. तर अशा प्रकारच्या क्राईमच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.